ओम गुरुदेव. नमस्कार, सुप्रभात. आपल्या अंतर्यंगामध्ये अंतर्यामी मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा आणि सहस्रार चक्र असतात. त्यांना आपल्या साधनेनं, तपश्चर्यानं जागृत राखणं हे श्रेष्ठ जीवनाचं लक्षण आहे. विशेषतः आपण आज्ञाच्या चक्राचा विचार करताना आपल्या दोन भुवयांच्या मध्यस्थानी ब्रह्ममुहूर्तावर उठून शौचमुखमार्जन, स्नान इत्यादी करून देवघरामध्ये आल्यानंतर हळद, कुंकू, गंध या जागेवरती बोटाने दाब देऊन लावावं. यामुळं पावित्र्य, शुद्धता, मांगल्य, एकाग्रता वाढते. अंतःकरणामध्ये सात्विकता निर्माण होते. सर्व विश्वामध्ये एकत्वानं परमेश्वर पाहण्याची सद्बुद्धी लाभते. आपलं शरीर निरोगी असावं, मन शांत राहावं, बुद्धी कुशाग्र असावी आणि आत्मिक सामर्थ्य वाढावं. यासाठी डोळे बंद करून अंतरातून दृष्टी दोन्ही भुवयांच्या मध्ये लावून ओंकाराचा उच्चार करावा. विशेषतः मकारातून जी कंपनं निर्माण होतात, यामुळं जी जागरूकता निर्माण राहते, ती आपलं आध्यात्मिक सामर्थ्य वाढून आपण सच्चित आनंद स्वरूपच आहोत या भावनेशी आपण दृढ होतो. म्हणून प्रत्येक भारतीयानं आपल्या भ्रूमध्यामध्ये घरातून बाहेर पडताना हे गंध लावणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचा अनुभव प्रत्येकानं घ्यावा. ओम गुरुदेव. सर्वांचं कल्याण व्हावं हीच प्रार्थना. नमस्कार. ओम गुरुदेव.